नमस्कार मित्रांनो, मी आता उभा आहे नीरा नदीच्या पात्रामध्ये आणि माझ्या पाठीमाग आहे तो नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल. हा पूल बांधलेले जवळपास आता 99 वर्ष झालेले आहेत आणि 99 वर्षानंतर हा पूल आता पाडला जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी तशा पद्धतीचे आदेश कालच दिलेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो आळंदीवरून निघाल्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी नीरा नदी पार करावी लागते आणि ही नीरा नदी पार करण्यासाठी 1927 मध्ये हा पूल बांधण्यात आलेला आहे. वाल्हे येथील मांडके अभियंता होते आणि त्या अभियंत्यांनी पालखीसाठी स्वतःच्या खर्चातून हा पूल बांधून दिलेला आहे. आत्तापर्यंत याच पुलावरून पालखी ही पंढरपूरकडे मार्गस्थ होत होती, सातारा जिल्ह्यात जात होती. मात्र काल जिल्हाधिकाऱ्यांनं हा पूल पाडण्याचा आदेश दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी बोलणं देखील झालं. त्यांनी असं सांगितलं की या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे आणि तो पूल आता धोकादायक आहे आणि त्यामुळे हा पूल पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र आपण जर पाहिलं या पुलाच्या जवळ आलो तर गेल्या वर्षीच जर आपण बघितलं की पाठीमागचा जो पावसाळा होता त्या पावसाळ्यामध्ये 1 लाख क्युसेकपेक्षा जास्त वेगानं पाणी या पुलावरून गेलेलं आहे. पुलाच्या वरून अगदी 3-4 फूट पाणी गेलेलं आहे. मात्र तरी देखील या पुलाला काही झालेलं नव्हतं किंवा झालेलं नाही. अगदी तुम्ही पुलाच्या जर कडा पाहिल्या, चिरा पाहिल्या तर त्या पहिल्याच अशा होत्या, अगदी तशाच आहेत. कुठल्याही प्रकारे एकसुद्धा चिरा, एकसुद्धा दगड या पुलाचा हललेला नाही. मात्र प्रशासनाने हा निर्णय कसा घेतला आहे आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट नक्की कसं झालं आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. याच्या पश्चिमेच्या बाजूला रेल्वेचा देखील पूल आहे, तो देखील याच्या अगोदरचा आहे. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 वर्ष जास्त वयाचा रेल्वेचा पूल आहे. मात्र रेल्वेने त्या पुलाचं दुरुस्तीकरण केलं किंवा दुरुस्ती करून तो पुन्हा वापरात आणलेला आहे. मात्र निरेकरांच्या असतील किंवा वारकऱ्यांच्या असतील ज्या भावना या पुलाशी जोडलेल्या आहेत, तो पूल मात्र पाडण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेतलेला आहे. हा प्रशासनाने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटतो? कारण प्रशासन एका बाजूने सांगतं की तो पूल धोकादायक झालेला आहे आणि धोकादायक झाल्यामुळं त्या पुलावरून लोकांना अपघात होऊ शकतो किंवा कुठलीही दुर्घटना घडू शकते, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र पुलाकडे पाहिल्यानंतर अजून तरी असं वाटत नाही की तो पूल पाडण्यास योग्य आहे किंवा तो पाडण्यासारखा झालेला आहे. एकही चीर किंवा एकही दगड त्या पुलाचा निघलेला नाही. अगदी भक्कमपणे 1 लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी, अगदी 1.5 लाख क्युसेकचं पाणी देखील या पुलावरनं गेलेलं आहे. तरी देखील या पुलाला काय झालेलं नाही. मात्र आत्ता कोणाच्या आग्रहाखातर हा पूल पाडला जातोय हे पाहणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? हा पूल पाडावा का? या पुलाबाबत तुमच्या काय भावना आहेत ह्या तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.